सोळांकूरमध्ये वानराचा धुमाकूळ, 23 नागरिकांसह रेस्क्यू टीममधील दोघे जखमी. राधानगरी तालुक्यातील सोळांकूर गावात गेल्या 3 दिवसांपासून एका वानराने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. स्थानिक नागरिकांसह रेस्क्यूसाठी आलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्यावरही हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत सुमारे 23 जण जखमी झाल्याचं सांगितले जात असून रेस्क्यू टीममधील 2 कर्मचारी जखमी आहेत. सध्या वन विभागाकडून वानराला पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही नागरिकांकडून गोंधळ आणि गर्दी होत असल्याने वानर अधिक आक्रमक होत असल्याचं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन वन विभाग प्रशासनाकडून करण्यात आले आहे. केके न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. राधानगरी वन परिक्षेत्रातील सोळांकूर या गावात गेल्या 2-4 दिवसापासून वानरानं उच्छाद मांडला असून त्याला माणसांना चावायची ही वाईट सवय लागलेली आहे. त्याला आम्ही बॅड वायसेस असं बोलतो प्राण्यामधल्या. त्या अनुषंगाने त्यांनी भरपूर साऱ्या लोकांचा चावा घेतलेला आहे. काल दिनांक 22 पासून आमचं बचाव कार्य सुरू आहे. पण इथली भौगोलिक परिस्थिती पाहता कौलारू घरं, याची कन्स्ट्रक्शन केलेली घरं, त्यानंतर डोंगर, यामुळे तो अद्यापही खाली आलेला नाही आहे, जेणेकरून आपल्याला त्याला पकडता येईल. ठीक आहे. तसेच त्याच्यावर एक जुना इन्सिडेंट झाला असणार आहे, जेणेकरून तो माणसांना घाबरला आहे आणि आता तो माणसांच्यावर त्यामुळे घाबरून अटॅक करायची त्याला सवय लागली आहे. आणि आमच्या लोकांना एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही घरात थांबणार नाहीत आणि गर्दी करणार नाहीत, तेव्हा तो खाली येईल आणि आपल्याला त्याचं बचाव कार्य करण्यास चांगली मदत होईल. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.